आणि शिवसेनेकडनं अनिल देसाई चर्चा करतील असं ठरलं होतं आणि त्याच्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले होते। 2 दिवस झाले, ना अनिल देसाई फोन उचलायला तयार, ना उद्धव ठाकरे फोन उचलायला तयार आणि अनिल देसाईंनी शेवटपर्यंत स्वतःचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली, पण मनसेचे एबी फॉर्म आम्ही थांबवून ठेवलेले। हे सगळं सांगायचा उद्देश असा की ज्या पद्धतीचा धोका शिवसेनेने 2014 आणि 2017ला आम्हाला दिला, कट टू सीन 2019, आज संजय राऊत पण म्हणतायत, उद्धव ठाकरे पण म्हणतायत की जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर काय राजसाहेब जेवतात किंवा काय करतात किंवा काय करतात। 2019 पर्यंत हे तुमचे शत्रू नव्हते। आपल्याला आठवण असेल 2019ची लोकसभा मी खास करून आठवण करून देतो। ज्या पद्धतीने नोटबंदी झाली, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे निर्णय झाले जे महाराष्ट्र हिताचे नव्हते, त्याला विरोध करणारे होते सन्मान्य राजसाहेब ठाकरे। आपल्याला आठवण असेल त्यावेळेच्या त्यांच्या सभा, त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गोड होता, चांगला होता, कारण भारतीय जनता पक्षाने 50-50% सत्तेचा वाटा द्यायचं कबूल केलेलं। जी ब्ल्यू सी मध्ये प्रेस कॉन्फरन्स झालेली, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष चांगला होता। 2019लाही सगळ्यांनी एकत्र निवडणुका लढवल्या, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष खूप चांगला होता। 2019 नंतर ज्या वेळेला काय त्यांची काय चर्चा झाली मलाही माहीत नाही, म्हणजे ती मुख्यमंत्रीपद देणार होते नाही देणार होते या चर्चेमध्ये मला पडायचं नाही, मला माहिती नाही त्या चर्चेबद्दल। पण 2019 नंतर जेव्हा त्यांचं फीस कटलं, त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही झाला आणि सगळं झालं। भारतीय जनता पक्षाची भूमिका काय ही 2019च्या आधी माहिती नव्हती का? जे उद्धव ठाकरे भाषणामध्ये असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाबरोबर गेले 25 वर्ष युतीत आम्ही सडलो, असं 2017ला म्हणाले। त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी लोकसभेत पण युती केली आणि त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी 2019ला विधानसभेत पण युती केली। ज्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली त्या पक्षाबरोबर युती सोडून ते पवार साहेबांच्या नादी लागले, काँग्रेसच्या नादी लागले, त्यांच्याबरोबर त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले। माझा एक सरळ सोपा आणि 1 मार्काचा प्रश्न आहे, जर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का, याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्रद्रोही। मला असं वाटतं आम्हाला जे तुम्ही सांगताय की यांच्याबरोबर बोलू नका, मग या अटी, मग शिंदेबरोबर बोलायचं नाही कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना फोडली किंवा काय, मला हा सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे की तुमच्यावर आतापर्यंत मी सगळे इन्सिडेंट सांगितले, 2014चे सांगितले, 2017चे सांगितले, 2019चा सांगितला। ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत। एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो। बाकी युती करायची नाही करायची ह्याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब करतील, पण माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता जेव्हा हे सगळं राजकारण बघत असतो, या सगळ्या गोष्टी समोर घडत असतात, तेव्हा त्याला याच्याबद्दल विश्वास वाटणं खूप कठीण आहे। बाकी युती करायची, कुठल्या पक्षाबरोबर करायची, काय नाही करायची, हा सर्वस्वी अधिकार सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आहे। आता नितेश राणे म्हणतात की अस्तित्वासाठी दोन्ही भावांच्या एकत्र येण्याचा हा प्रयत्न असावा। सोडा नाही, पण ज्या पद्धतीने सगळी चर्चा सुरू झाली त्यामध्ये जसं तुम्ही 17, 19, 14चा किस्सा वगैरे सांगितला, सध्याची काय महाराष्ट्राची सामाजिक राजकारणी ही विद्यमान बदललेली आहे, त्या परिस्थितीमध्ये दोघांनाही एकत्र येणं, दोघांचं
साठी एकमेकांना पूरक होईल असं राजकीय वर्तुळामध्ये म्हणणं आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? आणि तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना. तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय, तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवलं हे चुकीचं केलं, तुम्ही शिंदेंना बोलायला हे चुकीचं केलं, तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती म्हणणार आम्ही भांडणं मिटवायला तयार आहोत, असं नाही होत ना. दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत. आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं काय नाही बोलवायचा हा आमचा विषय आहे. आणि आमच्याकडे जे येणार ते सगळे महाराष्ट्रद्रोही. आणि तुमच्याकडनं हे तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत. ज्या काँग्रेसनी 2008 मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर 100 केसेस टाकले, ते महाराष्ट्रप्रेमी कसे आणि त्या महाराष्ट्रद्रोह्यांबरोबर मग उद्धव ठाकरे गेले कसे, हा आमचा प्रश्न आहे. पण आता ते म्हणतात की भांडण बाजूला आता काय म्हणतायत हा विषय नाहीये. हां. आता जे म्हणतायत त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे का हा महत्वाचा विषय. बघा कसं आहे, आपल्या मराठीत एक म्हण आहे की जेव्हा आपण दूध पितो आणि जीभ पोळते तेव्हा आपण ताक पण फुंकून पितो, बरोबर आहे ना. ही आपली म्हण आहे. त्यामुळे आमची जीभ एवढी भाजलेली आहे यांच्याबरोबर 14 मध्ये 17 मध्ये लोकांचीही भाजताना आम्ही बघितली आहे. तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा, अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे की तुमच्यावर विश्वास ठेवता येण्याजोगा आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो. बाकी मी पुन्हा एकदा सांगतो, युती करायची नाही करायची, कुठल्या पक्षाबरोबर करायची हा माझा अधिकार नाही, तो सर्वस्वी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा अधिकार. पण त्या अटी शर्ती ज्या ठेवण्यात आल्या, अटी शर्ती ठेवून मग युती आम्ही करायला तयार आहोत. मी असं त्या म्हणतायत अटी ठाकरे. शर्तींचंच उत्तर दिलंय की या अटी शर्ती घालायचा नैतिक अधिकार तरी त्यांना आहे का. ज्या लोकांनी एवढ्या लोकांना फसवलेलं आहे त्यांना कुठली अटी शर्ती टाकायचा नैतिक अधिकार आहे का, हा महत्वाचा विषय. पण तुम्ही हे जे काही विश्वास अविश्वासाचे किंवा वादाचे मुद्दे सांगतात, पण दोन्ही ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सांगतात की आमच्यातले किरकोळ वाद आहेत ते आम्ही मिटवू, म्हणजे वाद मिटवायला दोघे तयार आहेत. हे जे वादाचे मिटवावेच, आनंदच आहे महाराष्ट्राला. पण त्यात अटी शर्ती टाकल्या त्या पटणाऱ्या आहेत का? मी मुळात तेच सांगितलं ना, आणि त्याच्यात मी अटी शर्तींचंच उत्तर दिलं तुम्हाला गिरीशजी. मी अटी शर्तीचंच उत्तर दिलं की अटी शर्ती टाकण्याची नैतिकता तुमच्याकडे आहे का, त्या नैतिकतेने तुम्ही आतापर्यंत वागलात का. बघा, अटी शर्ती कोण टाकू शकतं किंवा कोण बोलू शकतं, ज्यांच्याकडे नैतिक पाठबळ असेल, नैतिक अधिष्ठान असेल. ज्यांच्याकडे नैतिक अधिष्ठान नाहीये, ज्यांनी नैतिकतेला वाऱ्यावर सोडून आतापर्यंत वागलेले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट 2012 मधली सांगतो तुम्हाला. 2012 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही जागा नाशिकमध्ये कमी पडत होत्या.